टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात काल जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसात नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी सध्या दौंड तालुक्यातील एका शेत शिवारात उभा आहे आणि आपण पाहतोय की शेत शिवारात अजून देखील गच्च पाणी भरलेलं आहे। तर शेतीचे जे बांध असतात शेतकऱ्यांचे ते देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेलेलं आहे। शेतातील माती देखील वाहून गेलेली आहे। समोर तो काळा पाईप दिसतो, मी सांगेल की ती दृश्य दाखवावी लागतील। खरं तर तो काळा पाईप दिसतो, विहीर होती या शेत अक्षरशः गाळाने गच्च भरलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विहीर होती की नाही अशी परिस्थिती आहे। पाठीमागे पाहताय की माती काचलेलं आहे हे सगळं शेतशिवार आणि माती वाहून गेली। तर या शेतशिवारात अजून देखील पाणी आहे। या ठिकाणाहून अगदी 30 ते 40 मीटरवर फक्त पुणे सोलापूर हवे आहे आणि आहे। खरं तर या शेतीचं मोठ्या प्रमाणात माती वाहून गेल्यामुळे नुकसान झालेलं आहे। आता या शेतीचं पंचनामे प्रशासनाकडून कधी केले जात आहेत आणि या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई भेटते किंवा प्रशासनाकडून काय मदत होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल जो अचानक मोठ्या प्रमाणात जो पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं एकूणच दौंड तालुक्यात पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, दौंड, पुणे।